नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं न्यू ब्लॉगमध्ये. तर आज इथं आहे पुरणपोळीचा बेत. तर इथे मी 1 ग्लास पुरणाची डाळ घेतलेली आहे, म्हणजेच हरभऱ्याची डाळ, आणि त्यासाठी मी 2-3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्येच हळद, नमक आणि तेल घालून घेतलेलं आहे. याच्या मी 5-7 शिट्ट्या करून घेणार आहे. तोपर्यंत मी इकडं कणिक भिजवायला घेतलेले आहे. मी 2-2.5 वाट्या कणिक घेतलेले आहे, त्यासाठी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. हे रेडीमेड पॅकेटचं पीठ असल्यामुळे मी असं भिजवते दुधामध्ये, जेणेकरून एकदम सॉफ्ट पोळ्या होतात. कणिक भिजवणं, सॉफ्ट भिजवणं खूप महत्त्वाचं आहे पुरणपोळीसाठी. व्यवस्थित भिजली तर पोळ्या पण छान येतात. मी 10 मिनिटं अगोदर साईडला ठेवलं भिजवून, आणि नंतर आणखी एकदा मी मर्दायला घेतलेलं आहे कणिक. त्यानंतर मी त्याला तेल आणि पाण्याचा हात लावून व्यवस्थित मर्दून घेणार आहे. पटकून पटकून मर्दायची व्यवस्थित त्याला. मग कणिक एकदम सॉफ्ट येते, आणि अशी कणिक सॉफ्ट मळल्याने पोळ्या पण छान येतात, लुसलुशीत होतात. कणिक व्यवस्थित सॉफ्ट मळलेली पाहिजे पुरणासाठी. तर इकडं डाळ पण चेक करत आहे मी. डाळ पण शिजलेली आहे. तर डाळीतलं मी पाणी काढून घेतले, पाणी म्हणजे चिळवणे असते ते. तर इकडं कढाईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्येच मी पुरणाला चटका देऊन घेत आहे. त्यामध्येच मी साखर घातलेली आहे, कारण माझ्याकडे गुळ होता, तो एकदम कडक झालेला होता थंडीने, आणि तो काही फुटत जात नव्हता लवकर, म्हणून मी साखर वापरलेली आहे. माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून. तर बघा, मी इथं असं साखर आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं, असं पूर्ण पातळ होते, आणि परत ते घट्ट आले की मग समजायचं आपलं पुरण तयार आहे. तर इथं मी पुरणाच्या चाळणीने पुरण गाळून घेत आहे. हे बघा, असं पुरण गाळलं जाते. मी इकडं पुरण गाळून घेतलं, आणि मी इलायची टाकायची विसरली होती, तर आता टाकून घेतलेले आहे. तर तुम्ही चटका देत असतानाच टाकून घेत असता. तर मी इकडे आमटीच्या फोडणीची तयारी करत आहे. तर कढाईमध्ये जिरं, मोहरी आणि कोथिंबीर, आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. हे असं साधंच वाटण असते आमच्याकडे. आम्ही जास्त कांदा वगैरे ते घालत नाही आमटीमध्ये. आमच्याकडे अशी साधी सिंपल आमटी केली जाते. त्यामध्येच मी हळद घातलेली आहे. आणि हे बघा, घरचं तिखट सिंपल आणि सिंपल कांदा लसूण मसाला, एवढाच मसाला घालायचा आहे आपल्याला. या सिंपल अशीच केलेलीच आमटी खूप छान लागते आपल्या, म्हणजे आम्हाला अशीच खायची सवय आहे. तर त्यामध्येच मी येळवणी घातलेलं आहे, थोडंसं मसाला करपू नये म्हणून येळवणी घालून मग मी असं परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत असा मसाला परतला की मग हे येळवणी घ्यायचं, येळवणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. मग ढवळून घेऊनच मग त्याला फोडणीमध्ये वतायचं आहे, म्हणजे फोडणी छान असे चरका बसतो फोडणीचा व्यवस्थित. छान चुरचुरीत फोडणी बसते मग अशी. हे बघा, चरचर आवाज ऐकू आला असतं तर ऐकू आला असतं तुम्हाला. तर इथं बघा, आमटीला मी फोडणी दिलेली आहे. व्यवस्थित ढवळून घेतलं एकदा, व्यवस्थित खालीवर करून घेतलेलं आहे मी. ते शेवटी नमक टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. तर आमटी तयार आहे. मी शेवटी बघा इथं कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर असा बघा कट पण आलेला आहे छान असा आमटीला. अशी साधी सिंपल आमटी पण छान लागते बघा खायला. नक्की ट्राय करून बघा एकदा अशी आमटी तुम्ही. तर इकडे मी पूर्ण पोळ्या करायच्या तयारी करते आहे. तर मी पहिल्यांदा अगोदर उंडेच करून घेते सर्व. पुरणाचे 5-6 असे उंडे करून ठेवते, म्हणजे लाटायला सोपं जातं आणि भाजता येतात व्यवस्थित. आणि पुरणपोळी भाजताना मग गडबड होते. हे बघा, असे करून ठेवलेले आहेत मी उंडे, एकदमच 5-6 करून ठेवते आणि मग लाटायला घेते. असं बोटांच्या साह्याने फिरवायचं आणि मग हलक्या हाताने लाटून घ्यायचं व्यवस्थित. पुरण बघा, पुरण कसं व्यवस्थित हलक्या हाताने लाटायचं. पुरण बघा दिसतंय हलकंसं वरपर्यंत, असं पातळ लाटायचं पूर्ण. वरती दिसतंय आपल्याला पुरण त्याचं. तोपर्यंत मी इकडं तवा ठेवलेला आहे तापात. हे बघा, पुरण पण दिसतंय वरती. आपण इकडं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे मी. आणि पुरणाची पोळी एकदम फुल गॅसवर भाजायची, म्हणजे वातळ होत नाही, एकदम मऊ आणि सॉफ्ट राहते. एकदम पातळ लेअर असतो, फुल गॅसवर भाजून घ्यायची पटपट याला. हे बघा, पुरणाची पोळी आपली तयार आहे. बघा कशी टम्म फुगलेली आहे पोळी. अशाच प्रकारे मी 2-3 पोळ्या पण करून घेत आहे, तुम्हाला दाखवते. अशा भाजून घेतल्यात पटपट. दुसरी पण पोळी भाजून घेत आहे बघा मी इथं. त्याला पटपट भाजावं लागतं मोठ्या गॅसवरच. त्यासाठी पुरणाचे गुंडे अगोदरच करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला असं लाटायला आणि पटपट भाजायला हलकं जातं. अशा पोळ्या मोठ्याच गॅसवर भाजाव्यात, म्हणजे एकदम लुसलुशीत मऊ होतात. तर इकडं पुरणपोळीचं नैवेद्य झाल्यावर मी दाखवून घेतला देवाला. मग नंतर इकडं आम्ही संध्याकाळी चाललो होतो व्यवसायासाठी मंदिरामध्ये. तर इकडं आलोय बघा, आहेत ताई माझ्या जोडीला. तर इथं आलोय आम्ही मंदिरामध्ये. बघा, मंदिरामध्ये तयारी चालू आहे पूजेची. तर इथं हे बघा, शिव मंदिर आहे. शिव मंदिराचं काम चालू आहे. इथं दिव्यांची तयारी आहे. तर ती कशासाठी आहे, तर इथं आजच्या दिवशी केरळवाल्यांची अय्यप्पा पूजा आहे, आणि ती मकर संक्रांतीचीच असते काहीतरी त्यांचीच. आपल्याकडे मकर संक्रांती म्हणतात, त्यांच्याकडे वेगळीच काहीतरी पद्धत आहे. आणि अशी त्यांनी डेकोरेशन केलं, सजावट केली. त्यांच्या देवांचं
आम्ही दोघींनी एकमेकांना ओसून घेतलेलं आहे. तर बघा ह्या ताई आता माझ्यासोबत आहेत, ह्या बीडच्या आहेत. तर बघा इथं म्हणजे कुठल्या कुठल्या भागातनं आलेले लोक आपल्याला भेटतात. तर आम्ही दोघीच होतो इथं. परत मग बाकीच्या जे आले नव्हते त्यांना आम्ही घरी जाऊन हळदी कुंकू लावतो त्यांना हळदी कुंकू लावले, तिळगुळ देऊन मग आम्ही निघालो इकडं वापस. इकडे आले बघा, इकडचं वातावरण असं होतं दुपारचं. कुठे गेलो आपण साऱ्या? तर घरी आले. मंदिरात गेलो होतो. थंडी लागली का? बघा आता मग आलोय आम्ही मंदिरात जाऊन, तर कसं हाताचे बोट एकदम हे झाले, थंड पडली. मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा. तर इथे पहा आयापास पूजेची संध्याकाळची तयारी चालू आहे. माणसं यायला सुरुवात झालेली आहे. तर इथं मी पूजाला गेली नव्हती, तर श्री केलेला होता. हे बघा असं सजवलेत, दिवे लावलेत बघा. आता संध्याकाळी पूर्ण सर्व दिवे लावलेले आहेत. तर इथं बघा नारळ फोडले जातात. याचं आयापास पूजेचं महत्व म्हणजे नारळ फोडले जातात पहिलं. तर इथं प्रसादामध्ये बघा खीर त्यांच्या पद्धतीची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मंडळी नक्की सांगा. थँक्यू.